आपल्यासोबत ज्योती गायकवाड आहेत। संजय गायकवाडांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे, निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याबद्दल थेट मारहाण केलेली आहे त्यांनी कॅन्टीनमध्ये, कसं पाहता याकडे? नाही, सगळ्यांना चांगला जेवण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, हे बरोबर आहे। पण ह्यावर हातापाई करणं हे मला योग्य वाटत नाही, कारण आपण संविधान मानणारे आहे, कायदा मानणारे आहे। तर कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून, चाकोरीमध्ये बसून जे काही करता येणार का त्या गोष्टी करायला पाहिजेत, कारण ते प्रतिष्ठित ते एक लोकप्रतिनिधी म्हणून आहेत। एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय किंवा एखादं आपण राज्याचं प्रतिनिधित्व करतो, ते अशा गोष्टी करू नये असं मला वाटतं। संजय गायकवाड हे आमदार आहेत, मात्र त्यांनी कायदाच हातात घेतलेला आहे। थेट तेच सांगते की त्यांनी जर लोकप्रतिनिधी जर कायदा हातात घेतला, लोकांना आपण काय सांगणार? तर आपण स्वतः कायदा पाळले पाहिजे आणि लोकांना त्याचे आपण आदर्श दिले पाहिजेत। आणि जे चूक आहे त्याला चूक आम्ही पण म्हणतोय, तर त्यासाठी तुम्हाला कायदा हे संरक्षण आहे ना, तिकडे जावं अशी मजा। जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो 30 ते 40 वर्षापासून त्याच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे आणि त्यामुळे तो हलगर्जीपणा पाहायला मिळतोय, असं देखील आरोप करतात। नाही, आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी काही जे कामगार आहेत त्यांच्या किंवा ठेकेदार आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवर वरद हस्त असतो आणि त्याच्यामुळे त्यांचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झाकल्या जातात आणि ते चुकीचं आहे। आणि त्याच्या विरोधात आम्ही आहोतच, कारण प्रत्येक ठिकाणी ह्या ज्या कॉन्ट्रॅक्टर पद्धतीचं जे चाललंय, त्या वर्चस्व स्थापन झालंय, ते चुकीचं आहे आणि ते कमी व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू। आज आझाद मैदानामध्ये गिरणी कामगार असतील, शिक्षक असतील, त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे, मात्र सरकार यावर वारंवार दुर्लक्ष करते। विशेष म्हणजे गिरणी कामगारांना मुंबईत घरं देण्याऐवजी वांगणी आणि शेलूमध्ये घरं दिली जातात, त्यांच्या हक्काच्या घरासाठी आज ते आंदोलन करतात। आमच्या धारावीचा पण तोच प्रश्न आहे की ज्यांची जिथे हक्क आहे तिथे त्यांना डावलून त्यांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या काही विशिष्ट लोकांना ह्या मुंबईची सगळी जमीन देण्याचा हा कट कारस्थान रचलं जात आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही तर लढतोच आहे आणि आम्ही गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये पण त्याच्याबरोबर आहोत की ज्यांना हक्काची जी घरं आहेत ती त्यांना मिळाली पाहिजेत आणि प्रत्येकाला आपलं वास्तव्य जिथे त्यासाठी तुम्ही एवढे घाम कष्ट करून ते केलेलं आहे, घाम गाळून तुम्ही रक्ताचं पाणी करून जिथे तुम्ही कष्ट करता, तर तिथे त्यांना त्याच ठिकाणी मिळणं हे अपेक्षित आहे। मग सरकार ह्या गोष्टीला कानाडोळं करतंय। आम्ही वारंवार सांगतोय, गिरणी कामगारचा प्रश्न मी आल्यापासून, इथे अधिवेशन आल्यापासून गेल्या 8 महिन्यापासून हाच प्रश्न आहे, पण प्रशासनच उत्तर इथे मिळत नाहीये आणि तेच चक्र वारंवार दुष्टचक्र वारंवार चालूच आहे। नक्कीच आपण पाहतोय गिरणी कामगारांचा जो प्रश्न आहे, वर्षानुवर्ष तो प्रश्न इथे मांडला जातोय, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करते, कानाडोळा करत असल्याचा आरोप थेट ज्योती गायकवाड यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।